इटलीमध्ये मेलोनी सरकारनं इस्लामिक कट्टरतेवर कठोर कायदा आणलाय। पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशभरात बुरखा आणि निकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे। मेलोनी सरकारनं याबाबत 8 ऑक्टोबरला संसदेत एक विधेयक मांडलं। या विधेयकानुसार देशातील सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णपणे झाकणारे कपडे घालण्यास बंदी घालण्यात येणार आहे। या बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर दंडाची तरतूद केली गेली आहे। उल्लंघन केल्यास 3 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे। सध्या इटलीमध्ये इस्लामला कायदेशीर मान्यता मिळालेली नाही। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी हे 6 दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर भारतात आलेत। आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मुत्ताकी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर भर देण्यात आला। भारत काबूलमधील दूतावास पुन्हा सुरू करणार आहे। पाकिस्तानसाठी हे मोठं आव्हान असेल। जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्याप्रती भारताची पूर्ण वचनबद्धता व्यक्त केली आहे। तर भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या जनतेसोबत उभा राहिल्याचं मुत्ताकी म्हणाले। रशियानं युक्रेनवर पुन्हा भीषण हल्ला केलाय। रशियानं युक्रेनच्या ऊर्जा केंद्रावर हल्ला केला असून यात 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे। हल्ल्यानंतर कीव शहरात अनेक ठिकाणी वीज गेलेली होती। जखमी झालेल्या नागरिकांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या हल्ल्यामध्ये अनेक इमारतींनाही आग लागली। तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। युक्रेननं देखील रशियाच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलंय। मागील आठवड्यापासून रशियानं युक्रेनवर भीषण हल्ले सुरू केलेत। रशिया युक्रेनच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करत आहे। युक्रेनला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पवित्रा रशियानं घेतला। त्यामुळे दिवसेंदिवस हा संघर्ष तीव्र होताना दिसून येतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाच्या पावलामुळे गाझामध्ये इस्रायल हमास युद्धबंदी काही दिवसांतच झाली। दोन्ही बाजूंनी त्यावर सहमती दर्शवली गेली। बुधवारी जाहीर झालेल्या या करारामुळे शेवटच्या 48 बंदींची सुटका झाली आहे। हमासकडे असणारे हे बंधक अडचणीचे ठरतात। मात्र अमेरिकेमुळे कराराचा जो मार्ग आहे तो मोकळा झालाय। अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्या नेतृत्वाखालील वाटाघाटी झाल्या। मात्र करार असूनही प्रशासन आणि मोठ्या प्रमाणात नष्ट झालेल्या क्षेत्राची पुनर्बांधणी यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न कायम आहेत। ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला पाठिंबा दिल्यानं पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय। कट्टरपंथी इस्लामी पक्ष तहरीक-ए-लब्बैक पाकिस्ताननं शुक्रवारी निदर्शनं केली। त्यांनी अमेरिकन दूतावासाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलिसांशी चकमक झाली। यात 2 निदर्शकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमीही झालेत। पंजाब पोलिसांनी TLP मुख्यालयावर छापा टाकला आणि त्यांचे नेते साद रिझवी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा निदर्शनं सुरू झाली। त्यानंतर झालेल्या संघर्षात सुमारे डझनभर पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक लोक जखमी झालेत। पाकिस्तानी हवाई दलानं काबूलमध्ये हवाई हल्ला केल्याचा दावा तालिबान सरकारनं केलाय। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मोठे स्फोट आणि गोळीबाराचे आवाज आले। पाकिस्तानी माध्यमांनुसार पाकिस्तानी हवाई दलानं काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान प्रमुख मुफ्ती नूर वली महसूदला ठार मारले। सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये धुराचे लोट आणि विमानांचा आवाज ऐकू आला। या हल्ल्यात TTPचे 2 कमांडर कारी सैफुल्लाह महसूद आणि खालिद महसूद यांचा सुद्धा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय। तर शहरात स्फोटाचा आवाज ऐकू आला, पण सर्व काही नियंत्रणात असल्यानं काळजी करण्याचं कारण नसल्याचं अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणालेत। कप सिरप पिल्यानं अनेक राज्यांमध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणावर दाखल याचिकेवरील सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। चौकशी राष्ट्रीय न्यायिक आयोग किंवा तज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आलेली होती। तसंच या चौकशीवर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांनी देखरेख करावी अशीही याचिकेत मागणी करण्यात आली होती। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिकेला विरोध केला। त्यांनी सांगितलंय राज्य सरकार या प्रकरणात स्वतःहून कारवाई करण्यास सक्षम आहे। त्यांना चौकशी करू न देणं हे अविश्वासाचं लक्षण असेल असं कोर्टानं म्हटलंय। निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर जोरदार राजकारण रंगलंय। बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असला तरी भाजपची रणनीती अद्याप ठरलेली नाही। निवडणुकीच्या दृष्टीनं NDA कडून कोणताही पत्ता उघडण्यात न आल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। जनशक्ती पार्टी, रामविलासचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानण्यात येणारे चिराग पासवान यांच्यामुळे भाजपचा ताण वाढलाय। चिराग पासवान हे त्यांच्या मागण्यांपासून मागे हटत नसून यामुळे NDAचा जागा वाटपाचा गुंता वाढत चाललाय। यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये भर पडली आहे।
नवजोत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पंजाबच्या राजकारणात उतरणार असल्याची चर्चा आहे। त्यांनी दिल्लीत अचानक प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानं 2027 मधील राज्यसभा निवडणुकीत ते सभा घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। नवजोत सिंग सिद्धू यांनी सोशल मीडियावर भेटीचा फोटो शेअर केला आणि कठीण काळात प्रियंका गांधी आणि त्यांचे भाऊ राहुल गांधी यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानलेत। कठीण काळात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचा आणि राहुल गांधींचा आभारी आहे, अशी पोस्ट त्यांनी केली आहे। सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत। सावित्री जिंदाल या हरियाणामधील हिसार येथील आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख आहेत। 39 अब्जहून अधिक डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह त्यांनी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यानंतर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये तिसरं स्थान मिळवलंय। आता सावित्री जिंदाल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये 48व्या क्रमांकावर आहेत। 6 महिन्यात सावित्री जिंदाल यांची संपत्ती ही 4 अब्ज डॉलर्सहून अधिक वाढली आहे। बिहारनंतर निवडणूक आयोग आता देशभरात टप्प्याटप्प्यानं विशेष मतदार यादी पडताळणी करणार आहे। पहिल्या टप्प्यात आसाम, केरळ, पुदुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी पडताळणी होईल। आयोगाच्या मते मतदार यादी अद्ययावत करणं आणि परदेशी नागरिक, मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्यांसारखे अवैध मतदार काढून टाकणं हा त्याचा उद्देश आहे। मुख्य निवडणूक आयुक्त कुमार यांनी 24 जून रोजी बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना बिहार SIR सुरू करताना अखिल भारतीय SIR योजनेची घोषणा केली होती। अंडर ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली आहे। देशभरात तुरुंगात बंद असलेल्या सुमारे 4 लाखांहून अधिक अंडर ट्रायल कैद्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली। यावर सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचं उत्तर मागवलंय। कैद्यांना मतदानावर संपूर्ण बंदी म्हणजे घटनात्मक हक्कांचं आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही नियमांचं उल्लंघन असल्याचा युक्तिवाद करण्यात आला। पंजाबमधील पटियाला येथील रहिवासी सुनीता शर्मा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली। न्यायालयानं केंद्र सरकारला 4 आठवड्यात उत्तर देण्याच्या सूचना दिल्या आहेत। जम्मू आणि काश्मीरमधील प्राध्यापक झहूर अहमद भट आणि सामाजिक कार्यकर्ते अहमद मलिक यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायालयानं हा कालावधी दिला। 11 डिसेंबर 2023 ला सर्वोच्च न्यायालयानं कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आणि जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत विधानसभा निवडणुका घ्याव्यात आणि राज्याचा दर्जा लवकरात लवकर बहाल करावा असे आदेश न्यायालयानं दिले होते। फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ऍक्शन मोडवर असल्याचं दिसतंय। दिवाळीसाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात एक विशेष मागणी केली आहे। प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर नियम लागू असले तरी मुलांना दिवाळी हिरव्या फटाक्यांसह पूर्ण उत्साहात साजरी करण्याची मुभा द्यावी अशी मागणी केंद्रानं न्यायालयाकडे केली आहे। केंद्र सरकारनं केवळ दिवाळीसाठीच नव्हे तर ख्रिसमस सारख्या इतर सणांसाठी देखील सूट मागितली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री 12:30 पर्यंत फटाके फोडण्याची परवानगी द्या अशी मागणी सुद्धा केंद्रानं केली आहे। बंगळुरूच्या करूरमध्ये अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली होती आणि याच चेंगराचेंगरी प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे। SIT आदेश रद्द करण्याच्या मागणीची याचिका अभिनेता विजयच्या TVK पक्षानं आणि भाजप नेत्या उमा आनंदन यांनी दाखल केली होती। मात्र मद्रास उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला। TVKचे प्रतिनिधित्व करणारे वकील याबाबत त्यांनी म्हटलेलं आहे, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी विजयला घटनास्थळावरून काढून टाकलं, पण न्यायालयानं घटनास्थळावरून पळून जाणं असं वर्णन केलंय, ज्यामुळे राजकीयदृष्ट्या चुकीचा आभास निर्माण होतो। तेलंगणामध्ये 3 प्रमुख नक्षलवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे। आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये माओवादी संघटनेच्या राज्य समितीचे 3 वरिष्ठ सदस्य आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 3 प्रमुख नक्षलवादी गेल्या 30 वर्षांपासून नक्षलवादी संघटनेत महत्त्वाची पदं भूषवत होते। दक्षिण बस्तर विभागाचे DVCM आणि एक वरिष्ठ माओवादी नेता कुंकटी व्यक्त गेल्या 36 वर्षांपासून सक्रिय होता। DVCM आणि SCM सदस्य वेंकटराज 35 वर्षांपासून भूमिगत होता। त्याचप्रमाणे SCM सदस्य आणि जनता सरकार प्रभारी तोडेम गंगा सोनू 21 वर्षांपासून माओवादी संघटनेशी संबंधित होता।
उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट पार्कचे झोन 2 15 ऑक्टोबर पासून खुले होणार आहेत. उद्यानात येणाऱ्या पर्यटकांसाठी बिजराणी आणि गर्जिया झोन खुले केले जातील. पावसाळ्यानंतर उद्यान प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तर 15 नोव्हेंबर पासून नागरिकांना रात्रीचा मुक्काम करता येणार आहे. भारतीय आणि परदेशी पर्यटक 15 ऑक्टोबर पासून रात्रीच्या मुक्कामासाठी आगाऊ ऑनलाईन बुकिंग सुरू करू शकतात. पावसाळा सुरू होताच दरवर्षी 15 जून रोजी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उद्यानाचा काही भाग बंद केला जातो. बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात बागमती आणि बूढी गंडक नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पूरग्रस्त लोक आपलं घरदार सोडून जनावरांसह सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायला मजबूर झालेत. तर एकाही लोकप्रतिनिधीनं किंवा आमदारानं त्यांच्या परिस्थितीची चौकशी करण्याची तसदी घेतली नाहीये. पूर येऊन अनेक दिवस झाले तरी नेते आणि प्रशासनाला आपल्या अडचणींची काडीचीही पर्वा नसल्याचं पूरग्रस्तांचं म्हणणं आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. लवकरात लवकर प्रशासनाने मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराईचा काळ जवळ येत असतानाही गुजरातमध्ये वडोदराच्या सोन्या चांदीच्या बाजाराची चमक यंदा फिकी पडली आहे. एरवी या काळात ग्राहकांनी गजबजलेले असणारे शोरूम सध्या ओस पडलेत. बाजारामधील या मंदीसाठी सोन्याचे वाढते दर जबाबदार असल्याचं ज्वेलर्सचं म्हणणं आहे. सोन्याच्या किमती जवळपास दररोज नवीन उच्चांक गाठत आहेत, ज्यामुळे ग्राहक दर कमी होण्याची वाट पाहत खरेदी पुढे ढकलत आहे. सोन्याच्या दरात थोडीशी घट झाली असली तरी ग्राहक आणखी दर कमी होण्याची प्रतीक्षा करतात. कर्नाटक राज्य सरकारनं महिलांना दरमहा 1 दिवसाची पगारी मासिक पाळीची रजा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हे धोरण 2025 पासून लागू होणार असून सरकारी कार्यालय, खासगी कंपन्या आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांना उपलब्ध असेल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. 18 सदस्यांच्या समितीनं सरकारला हे धोरण तयार करण्याची शिफारस केली होती. या रजेमुळे महिलांना त्यांचं आरोग्य राखण्यास तसंच कामातून विश्रांती घेण्यास मदत होणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी भारतानं 2 गडी गमावून 318 धावा केल्या. यात यशस्वी जयस्वालनं धडाकेबाज कामगिरी करत नाबाद 173 धावांचा डोंगर उभारला. साई सुदर्शननं देखील चांगली कामगिरी केली, मात्र 87 धावांवर तो आऊट झाला. तर पहिल्या दिवशी अखेर शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल नाबाद राहिलेत. वेस्ट इंडिजच्या जोमेल वॉरिकननं 2ने भारताच्या 2 विकेट घेतल्या. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताचं लक्ष आता दुसऱ्या विजयाकडे लागलं आहे. जीएसटी कपातीमुळे उत्पादन क्षेत्राला गती मिळणार आहे. गुंतवणूक वाढून उत्पादन क्षेत्राचा विस्तार होईल असं मत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या तिमाही अहवालात नोंदवण्यात आलंय. वाहन उद्योग, यंत्र, बांधकाम उपकरणं अशा भांडवली वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, रसायनं, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सहयोगी उद्योग घटकांशी संवाद साधून जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीमधील अहवाल तयार करण्यात आला. जवळपास 87% उद्योग घटकांनी उत्पादन क्षेत्राच्या वाढीची गती मागील तिमाहीपेक्षा अधिक होईल अथवा तितकीच राहील असं मत व्यक्त केलंय.